नीट पेपर फुटी प्रकरणातील सर्वच याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट या प्रकरणी निर्णय देणार आहे। 23 जुलैला सुप्रीम कोर्टानं पुन्हा नीटची परीक्षा घेण्यास नकार दिला होता। यावर कोर्ट सविस्तर भूमिका स्पष्ट करणार आहे असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहावं लागणार आहे। पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं हा निर्णय दिलाय। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर हिला अटक होऊ शकते। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता आहे। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात काल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलाय। त्यामुळे कोर्ट आज जामीन अर्जावर निर्णय देण्याची शक्यता आहे। पिस्तूल हातात घेऊन शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे। एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये ते येणार आहेत। अब्दुल सत्तार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मेळाव्याचं आयोजन केलंय। त्या मेळाव्याला एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत। भाजप शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मदत करणार नाही, आपल्यासमोर उमेदवार उभा करेल असा अपप्रचार लोक करतील, मात्र महायुतीचं पॅचअप आहे असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। विधानसभेतही शिंदे फडणवीस अजित पवार यांची महायुती पक्की असल्याचं त्यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी नाव बदलून केलेल्या विमान प्रवासाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला। विमान प्रवास करताना आधार कार्ड बंधनकारक आहे, असं असताना नाव बदलून प्रवास कसा केला गेला हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारला। शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे। ठाकरे गटानं त्यानुसार मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे। शिंदेंच्या मिशनवर संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केली आहे। शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करतोय, खंजीर खुपसण्याचं काम मोदी शहा फडणवीसांनी केलंय अशी टीका राऊतांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं रामदास आठवले पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते। आदर्श ठेवीदारांच्या प्रश्नांप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली नाही तर त्यांचं योग्य ते स्वागत करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय। गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानंच जलील यांनी हा इशारा दिलाय। जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। आरोपींना अटक करण्यासाठी वेळ लागत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी आपल्या मुलीसह धरणं आंदोलन केलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं मोर्चा काढला। आमदार अमोल मिटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। कर्णबाळा यांनी आमदार अमोल मिटकर यांना ओपन चॅलेंज दिलं होतं। पोलीस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो आणि एकदाच काय ते होऊन जाऊ दे असं थेट आव्हान दिलेलं होतं आणि या प्रकरणीच कर्णबाळांवर गुन्हा दाखल झालाय। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी साई दरबारी भेट दिली। यावेळी शिर्डीतील भाजप नेते शिवाजी गोंदकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रमेश गोंदकर यांनी जाधवांचं स्वागत आणि सत्कार केला। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। दादा भुसे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। 7 ते 8 महिन्यांपासून नाशिकमधून जाणाऱ्या पुलाचं सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मात्र दादा भुसेंचंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ऐकत नसल्याचं स्वतः दादा भुसेंनी सांगितलं। नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण केलंय। स्थानिक भाजप आमदारांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्षांनी केलाय। तर सर्वेक्षण सुरू होण्यापर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिलाय। अनेक नम्र विनंती शेकापचे रायगडचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। कर्नाळा बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात विवेक पाटील यांना जामीन मंजूर झाला। मात्र सीआयडीनं त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात अजूनही जामीन मिळाला नाही।
जळगाव शहरातील टॉवर चौकात काँग्रेसतर्फे भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना रनौत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। दोघांच्या प्रतिमेला काँग्रेसतर्फे जोडे मारो आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। राहुल गांधींबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळेच काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले होते। पवना धरणातून 1800 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। पवना धरणाचा पाणीसाठा 91% झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलाय। परभणीच्या पालम तालुक्यातील तांदुळवाडी गावात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे तांदुळवाडी गावातील नाल्याला पूर आलाय। गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी शिरल्यानं शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना घरी नेण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागली। वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं। तसंच सततच्या पावसानं खरीप पिकांना फटका बसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुढील 2 दिवस वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे बांदा आळवाडी इथे पाणी आल्यानं कार पाण्यात अडकली होती। स्थानिकांच्या मदतीनं ही कार पाण्याबाहेर काढण्यात आली। तसंच बांदा बाजारपेठेत सुद्धा 2 फूट पाणी साचलंय।